सकाळी सकाळी लवकर उठून ही सुंदर पहाट अनुभवली. मन एकदम फ्रेश आणि आनंदी वाटत होतं, कारण घरामध्ये ना सणाची तयारी सुरू झाली. टेरेसवरती मुलांनी आणि आहोंनी मिळून छान अशी गुढी उभा केली आणि मी गुढीसमोर मस्त अशी रांगोळी काढून घेतली. आपल्या परंपरेनुसार गुढी म्हणजे विजय आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर नवीन सुरुवात, आनंद आणि सकारात्मकतेची आठवण आहे. छान अशी गुढीची पूजा करून घेतली. काही परंपरेनुसार प्रभू रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्याचा आनंद म्हणून गुढी उभारली जाते. मराठी इतिहासातही गुढी हे विजयध्वजाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे हा सण नवीन सुरुवात आणि विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडव्या दिवशी गुढीसमोर फोडलेला नारळ, साखर, कडुलिंबाचा मोहर हे तिन्ही एकत्र खाल्लं जातं, कारण जीवनातील सुखदुःख आणि कडू-गोड अनुभव याचा समतोल राखला जाईल. त्यानंतर सकाळीच गुढीसमोर शेवयाचा नैवेद्य दाखवला आणि पुरणपोळीसाठी डाळी शिजत घातली. तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.